आज आपण उपवासासाठी रताळ्याची खीर बनवतो. त्यासाठी मी रताळं घेतलं. आता त्याची वरची साले काढून टाकलीत आणि ते किसणीवर किसून घेते. असं मी रताळं किसून घेतलं. आता गॅसवर मी पॅन ठेवला. त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घातलं आणि किसलेलं रताळं त्यावर टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता त्यामध्ये 2 चमचे साखर घातली आणि चांगलं मिक्स केलं. 1 वाटी दूध घातलं आणि ते झाकण ठेवून 5 मिनटं मी रताळं शिजवून घेतलं. आता एका वाटीत मी गरम दूध घेतलं. त्यात 2 चमचे दुधाची पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं आणि झाकण काढलं. तर 5 मिनटं झालेत. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले, बदाम, काजू आणि पिस्ता आणि त्यावर मिक्स केलेली पावडर, दुधाची पावडर आणि दूध ते त्यावर टाकलं आणि 2 मिनटं मी चांगली वाफ काढून घेतली. आता उकळलं चांगलं दूध. मी वाटीमध्ये सर्व केलं. त्याच्यावर पिस्ता टाकला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब